संसदेचं जे अधिवेशन आहे हे गेल्या 4 डिसेंबरला सुरू झालं होतं। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या अधिवेशनात काय झालं, अधिवेशनामध्ये जे कामकाज झालं त्याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करतोय। न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या संपूर्ण या सुनावणीच्या दरम्यान सगळ्यात मोठा मुद्दा जो आला तो विरोधकांचं निलंबन। साधारणतः आजपर्यंत 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। त्यामुळे 17व्या लोकसभेच्या 14व्या सत्रामध्ये हा मोठा इतिहास लिहिला गेला। संसदेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने खासदारांचं निलंबन होणे हे पहिल्यांदा झालेलं आहे। 4 डिसेंबरला अधिवेशनाची सुरुवात झाली। सुरुवात झाल्यानंतर आज 21 डिसेंबर रोजी संसदेचं कामकाज हे संपलेलं आहे, म्हणजे लोकसभेचं कामकाज संपलेलं आहे। राज्यसभेच्यामध्ये काही विधेयक पारित व्हायचे आहे, त्यामुळे राज्यसभेत उद्या देखील कामकाज होणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे हे संसदेच्या कामामध्ये जर बघितलं तर आता लोकसभेचं जे सत्र आहे ते अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे। आता फक्त एक सत्र होईल ज्याला वोट अँड अकाउंट असं संबोधलं जातं आणि त्याला 6 महिन्याचा अर्थसंकल्पीय अंदाज असं देखील संबोधलं जातं। ते आगामी काही दिवसात होईल। साधारणतः 31 डिसेंबर नंतर या संदर्भात पडघम वाजण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आतापर्यंत 14 बैठकी पार पडलेल्या आहेत। यामध्ये 61 तास 50 मिनिटं काम झालं। 61 तास 50 मिनिटं काम झालं। अधिवेशनादरम्यान जवळपास 12 सरकारी विधेयक हे पुन्हा एकदा मांडण्यात आले होते। अधिवेशनादरम्यान साधारणतः 18 सरकारी विधेयक चर्चेनंतर पारित करण्यात आले। यामध्ये अनेक महत्त्वाचे विधेयक आहे ज्यामुळे भारताचा इतिहास लिहिल्या जात असलेल्या IPC सारख्याला म्हणजे इंडियन पिनल कोड हे विधेयक होतं त्याला भारतीय न्याय संहिता 2023 या नावाने आता ओळखण्यात येणार आहे। यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष्य विधेयक 2023, केंद्र वस्तू व सेवा कर विधेयक 2023, दूरसंचार विधेयक, मुख्य निवडणूक आयुक्त आणि सेवा शर्ती विधेयक हे 2023 हे देखील पारित करण्यात आलेलं आहे। अधिवेशनाच्या दरम्यान जवळपास 15 तारांकित प्रश्न विचारण्यात आले आणि अधिवेशनादरम्यान नियम 377 नुसार जवळपास 265 विविध विषयांवरती प्रश्न उपस्थित करण्यात आले। शून्य प्रहरामध्ये जवळपास 182 प्रकरणावरती 182 विषयांवरती लोकसभेतील सदस्यांना आपलं विषय मांडणी केली। आणि या सगळ्यामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या संसदेच्या संपूर्ण लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान जे क्रॅकर्स बॉम्ब फुटले गेले त्यामुळे 3 दिवस संपूर्ण जगाचं लक्ष हे लोकसभेच्या कामकाजावरती आणि संसदेकडे काढलं लागलं होतं। ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः संसदेच्या वर हल्ला झालेला म्हणजे साधारणतः जो हल्ला झाला होता त्याला 22 वर्ष झालेले आहेत। त्या 22 वर्षाच्या निमित्ताने जो दिवस ज्या निमित्ताने अभिवंदन केलं जातं, श्रद्धांजली जाते, त्याच दिवशी संसदेच्या लोकसभेमध्ये साधारणतः 2 तरुणांनी उडी मारली आणि क्रॅकर्स बॉम्ब असते त्याचा धुवा केला। तर 2 तरुण जे होते, एक तरुणी आणि एक तरुण, हे संसदेच्या बाहेर असलेलं गेट नंबर 4च्या बाजूला असलेलं परिसर आहे तिथे त्यांनी तानाशाही नाही चलेगी, हुकुमशाही नाही चलेगी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या। आता हे 4ही तरुण आणि ज्यांनी त्यांना आश्रय करण्यासाठी जागा दिली होती अशा 2 पती पत्नीला आणि अजून एका तरुणाला अशा साधारणतः या सगळ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यापैकी 5 लोकांवरती गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर सादर केला आहे आणि त्यांच्यावर सध्या आता तपासणी सत्र सुरू आहे आणि दिल्ली पोलीसनी त्यांच्यासाठी आज पुन्हा एकदा कोठडी मागितली होती। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या संपूर्ण विधेयकादरम्यान विरोधकांनी वरती जी कारवाई झाली साधारणतः 146 खासदारांना निलंबित करण्यात आलं। तर त्यावर साधारणतः लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केलं होतं की हातामध्ये फलक घेऊन येणे हा नियम जो पूर्वी संविधान सभा ज्याला आता जुनं संसद इमारत संबोधलं जातं ती संविधान सभा, आता त्याचं नाव संविधान सभा आहे। त्या संविधान सभेमध्ये असलेल्या लोकसभेच्या सभागृहामध्ये पूर्वी फलक आणले जात होते। अनेकदा काळे शर्ट घालून खासदार विरोध करायचे, पण नवीन संसद सत्रामध्ये ते पहिलं जे सत्र होतं हे यापूर्वी महिला आरक्षणाच्या विधेयकासाठी 5 दिवसात सत्र झालं, पण ते विशेष अधिवेशन होतं।
हे संपूर्ण सत्र होतं. या संपूर्ण सत्रामध्ये काही नियम लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घालून दिले होते. त्यामध्ये तुम्हाला फलक घेऊन लोकसभेच्या आतमध्ये गदारोळ करता येणार नाही, तुम्हाला टेबल ऑफिससमोर गदारोळ करता येणार नाही. लोकसभेच्या संदर्भात ज्या पद्धतीनं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केलं होतं की आपल्याला काळे कपडे घालून देखील निषेध करता येईल नाही. विरोधकांनी जे काही प्रश्न विचारले, खास करून संसदेच्या सुरक्षेच्या संदर्भात, संसदेची सुरक्षा जे भंग झाली होती, आपल्याला माहीत असेल की संसदेची सुरक्षा ही 3 स्तरीय असते. सर्वात प्रथम पॅरामिलिटरी फोर्सेस, ज्याला केंद्रीय सुरक्षा जे असतात सैनिक ते असतात, त्यानंतर दिल्ली पोलीस असते, त्यानंतर वॉच अँड वॉर्ड असतं. यापैकी या सगळ्यांच्या भूमिकेवरती विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याचमुळे आज आता संपूर्ण संसदीय सुरक्षा जी आहे ती पॅरामिलिटरी फोर्सेस करणार आहे, म्हणजे केंद्रीय सुरक्षा दल करणार आहे. हा एक मोठा बदल आगामी सत्रात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हे संपूर्ण लोकसभेचे जे अधिवेशन, हिवाळी अधिवेशन जे गाजलं ते खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरती. त्यामुळे आता आगामी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे वोट अँड अकाउंट होईल 6 महिन्याचं, त्यामध्ये कशा प्रकारचे सरकार या संपूर्ण विरोधकाला सामोरं जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.